वर्ध्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी। यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा राळेगाव राज्य महामार्ग वाहतुकीसाठी तिसऱ्यांदा बंद, तर अलीपूर अलमडोह मार्गही बंद। मुसळधार पावसामुळे भंडारा शहरामधील अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी। शहरामधील खातरोड मार्गावरील रुक्मिणीनगर, सहकारनगर, केसलावाडा, भोजापूर, अंबिकानगर परिसर जलमय। नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। मुसळधार पावसानं भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला पाण्यानं केला वेढा। साचलेल्या पाण्यामधून रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागते ये-जा। नांदेडमध्ये एका तरुणाला पुराच्या पाण्यामध्ये मोटरसायकल नेणं पडलं महागात। तरुण थोडक्यात बचावला, मोटरसायकल मात्र गेली वाहून। व्हिडिओ व्हायरल। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधील वाघाडी नदीला आलेल्या पुरामध्ये 3 जण अडकले। अडकलेल्या तिघांनीही झाडाचा आधार घेतला। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, 30 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला। रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद। कोल्हापुरात पुराच्या पाण्यातही दुधाची वाहतूक। कमरे इतक्या पाण्यामधून संकलन केलेले दुधाचे कॅन गावातील तरुणांनी टेम्पोपर्यंत पोहोचवले। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी धरण 90% भरलं। धरणामधून 4,39,000 क्युसेकनं तिलारी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस, पर्लकोटा नदीच्या पातळीमध्ये वाढ। पुराचं पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरलं। 50 पेक्षा अधिक दुकानं, घरं पाण्याखाली। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। धरणामधून सध्याच्या घडीला 2,50,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीमधील कृष्णा नदीची पातळी 40.2 फुटांवर। पुराचा धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम। सांगलीच्या चांदोली धरणामधून सध्या 16,385 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। त्यामुळे वारणा आणि मोरणा नदीकाठावरील 21 गावांना फटका। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं कमी। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47.7 फुटांवर। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद। कोल्हापूरकरांना मोठा दिलासा। अलमट्टी धरणामधून 3.25 लाख पाण्याचा विसर्ग। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 इंचानं घट। कोल्हापुरामध्ये पुराच्या पाण्यामधून भर पावसात रुग्णाला बोटीतून आणत सामाजिक कार्यकर्त्यानं त्याचा जीव वाचवला। हृदयविकाराचा त्रास जाणवत असलेल्या रुग्णाला संभाजी घोरपडेंनी तत्काळ रुग्णालयात केलं दाखल। पानशेत धरण 94% भरलं। पाणीसाठा वाढल्यानं सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यामधील पूर नुकसानीचे 80% पंचनामे पूर्ण। पूरग्रस्तांना सर्व सुविधा देण्यासाठीचं काम सध्या सुरू। पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन। सिंहगड रोड पूरग्रस्त भागामध्ये कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी कारवाई। पुण्याच्या राजगडमध्ये मुसळधार पाऊस। गुंजवणी नदीवरील 20 वर्ष जुना असलेल्या अडवली गावातील बंधाऱ्याचा काही भाग गेला वाहून। बंधाऱ्यावरील ये-जा बंद झाल्यानं शेतकऱ्यांना फटका। बंधारा दुरुस्तीची मागणी। खडकवासला धरणामधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार। दुपारी 3 वाजता 5,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावरती पर्यटकांची हुल्लडबाजी। बॅरिकेडिंग ओलांडून तरुणांची धबधब्याच्या प्रवाहाजवळ गर्दी। पोलिसांचं दुर्लक्ष। पावसानं सह्याद्रीचं सौंदर्य खुललं। कळसुबाई शिखर रांगांचा भाग असलेल्या शिंदोळा किल्ल्यावरची ही मनमोहक दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी। पुण्याच्या दौंड तालुक्यामधील भीमा नदीत मगर। आलेगाव, देऊळगाव, राजे या परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पूरग्रस्तांची घेणार भेट। सिंहगड रोड पुलाची वाडी भागाचा करणार दौरा। सरकारसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही। मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण। प्रकाश आंबेडकर सत्तेमध्ये नाहीत तर त्यांच्याशी चर्चा कशाला, असा सवाल।
शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन काय सांगतं ते महत्त्वाचं, तसंच सरकारला सत्तेचा गर्व आलाय, मनोज जरांगेंची टीका. अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत. हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी. कार्यक्रम राजकीय नव्हता, प्रोटोकॉल म्हणून उपस्थित होतो. शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, चेतन तुपे यांची प्रतिक्रिया. कांदिवलीमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल आज अर्थसंकल्पाचं विश्लेषण करणार. त्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिल्यानं पोलिसांकडून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची धरपकड. नवी मुंबईच्या वाशीमध्ये हिट अँड रनची घटना. इनोव्हा कारच्या धडकेमध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू. घटना सीसीटीव्हीत कैद. वाशी हिट अँड रन प्रकरणी आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी याला अटक. सुभाष शुक्ला हा शिकाऊ ड्रायव्हर असल्यानं अपघात झाल्याची माहिती. उरण इथल्या तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यासाठी उरणमध्ये निषेध मोर्चा. आरोपीला तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 आमदारांना विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हेंकडून सदस्यत्वाची शपथ. भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांनी घेतली शपथ. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी घेतली आमदारकीची शपथ. यावेळी नार्वेकरांनी मानले ठाकरे कुटुंबियांचे आभार. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला शपथविधी सोहळा. शिंदे गटाच्या कृपाल तुमाने आणि भावना गवळींनी आमदारकीची घेतली शपथ. शपथ घेतल्यानंतर भावना गवळींचा जय महाराष्ट्र जय एकनाथ असा नारा. झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नियुक्ती जाहीर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती. राम नाईक माझे आदर्श, पक्षाकडे कधीच काही मागितलं नाही आणि त्यामुळे राज्यपाल पदाचं फळ मिळालं. राज्यपाल हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य. हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड होताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी. हरिभाऊ बागडेंना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या निर्णयानंतर राज ठाकरे महाराष्ट्रभर पिंजून काढणार. वरळी पोलीस कॅम्प कुटुंबीय आणि BDD चाळीमधील रहिवाशांनी घेतली राज ठाकरेंची भेट. पोलीस भरती, घरांची भाडेवाढ आणि घरं मिळावी यासह विविध मागण्यांसंदर्भात घेतली भेट. यावेळी लवकरच मार्ग काढून देऊ असं राज ठाकरेंचं आश्वासन. वरळी विधानसभेमधून मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवण्याची शक्यता. त्यामुळे वरळीतून आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडेंमध्ये लढत होण्याची शक्यता. भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेच्या बैठकीचा आज दुसरा दिवस. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, JP नड्डा, अमित शहा उपस्थित. विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार. 9 ऑगस्टला सभेमध्ये भूमिका स्पष्ट करणार असल्याची बच्चू कडू यांची माहिती. जरांगेंना शेतकरी आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांचं स्वागत. बच्चू कडूंचं वक्तव्य. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी आयात विरुद्ध स्थानिक संघर्ष रंगणार. स्थानिक भूमिपुत्रांनी आढावा बैठकीत बाहेरचा उमेदवार दिल्यास पाडायचा निर्णय घेतल्यानं हिरामण खोसकरांची डोकेदुखी वाढणार. पुणेकरांचं अनोखं आंदोलन. पाण्यामध्ये बोटी सोडत नोंदवला प्रशासनाचा निषेध. वारजे भागामध्ये प्रशासन लक्ष देत नसल्याचा आंदोलकांचा इशारा. नाशिक शहरामधील बसचालकांचं सलग दुसऱ्या दिवशी कामबंद आंदोलन. अचानकपणे संपावरती गेल्यामुळे 10 चालक कर्मचाऱ्यांवर आडगाव नाका पोलीस ठाण्यात गुन्हा. साताऱ्यामधील खिंडवाडी इथे एका ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक. चालकासह 2 जण जखमी. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.